हॅलो मित्रांनो, SGS स्पीड मॅथ्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण कन्व्हर्जन पर्सेंटेज फ्रॅक्शन पाहणार आहोत. म्हणजेच शेकडेवारीचा अपूर्णांकामध्ये बदल कसा करायचा हा आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण शेकडेवारी म्हणजे काय हे समजून घेऊ. बघा, शेकडेवारी म्हणजे काय असते? शेकडेवारी म्हणजे एखाद्या संख्येची दुसऱ्या संख्येशी तुलना करण्यासाठी आपण बरेच वेळेस शेकडेवारीचा यूज करतो. जसे की बघा, आता रमेशला सतीशपेक्षा 10% पगार कमी आहे, किंवा सतीशला सुरेशपेक्षा 50% मार्क्स जास्त आहेत, किंवा सतीश राहुलपेक्षा 50% काम कमी करतो. हे झाले कंपॅरिझन. आता शेकडेवारी म्हणजे नेमकं काय हे आधी पाहूया. नंतर शेकडेवारीचं रूपांतर आपण अपूर्णांकामध्ये जे करणार आहोत आणि ते आलेल्या अपूर्णांकामुळे आपण शेकडेवारीची अवघडातली अवघड वाटणारी गणितंसुद्धा तोंडी कशी सोडवता येतात हे आपण पाहणार आहोत. त्याचे ॲप्लिकेशन नंतर आपण पाहणार आहोत. त्यासाठी पण आपण शेकडेवारीचा अपूर्णांकामध्ये बदल कसा करणार आणि तो का होतो हे आधी पाहणार आहोत. नंतर तुम्हाला मी त्याचा एक स्क्रीनशॉट म्हणजे एक टेबल देतो, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही तो पाठ करू शकता. आणि तो कसा पाठ करायचा याचं पण टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग बघूया. आता बघा, शेकडेवारी म्हणजे नेमकं काय. आता बघा, हे 50%. 50% म्हणजे नेमकं काय? 50% म्हणजे एखाद्या विशिष्ट संख्येच्या किंवा एखाद्या संख्येला 100 समान भागामध्ये डिवाईड केले असतात. त्या 100 समान भागापैकी 50 भाग म्हणजे 50%. याचाच अर्थ काय? 100 पैकी 50% म्हणजे काय? आता बघा, त्यालाच आपण गणिती भाषेमध्ये काय म्हणू शकतो? 50% म्हणजे 100 पैकी 50. बरोबर आहे. 50% म्हणजे काय? 100 पैकी 50. 100 पैकी 50 याला आपण 50 भागिले 100 असं पण लिहू शकतो. याचा अर्थ काय? एखाद्या संख्येला 100 समान भागामध्ये डिवाईड केले असतात. त्या 100 समान भागापैकी 50 भाग म्हणजे 50%. हे झालं शेकडेवारी. आता बघा, आता आपण पर्सेंटेजचं किंवा शेकडेवारीचा अपूर्णांकामध्ये बदल करून घेणार आहात. ते तुम्ही पहा. बघा, पंचवीस टक्के म्हणजे नेमकं काय? 100 पैकी 25 किंवा 100 समान भागापैकी 25 भाग म्हणजे 25%. हे झालं 25%. 25% आपण असं लिहू शकतो. त्याचाच अपूर्णांकामध्ये जर रूप तयार करायचं झालं तर 25 ने 100ला भाग जातो. 25 एका 25, 25 चोक 100 म्हणजेच किती? 1/4. हे झालं त्याचं अपूर्णांकातील रूप. 25%चा अपूर्णांकातील रूप किती? 1/4. बघा, शेकडेवारीचं रूपांतर कशामध्ये करणार आहोत आपण? अपूर्णांकामध्ये. बघा, आता हे 25% प्रमाणात आपण 50% पण घेऊया. 50%चा अपूर्णांकातील रूप काय येते? 50 भागिले 100. किती झालं? 1/2. 50 ने 100ला भाग जातो किती? 1/2 आलं. त्याचप्रमाणे आता बघा, 33.13% ह्याचा अपूर्णांकात रूप कसं करायचं? बघा, 33.13% बरोबर किती? आता बघा, ह्याचं कसं सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला? 33 गुणिले 3 किती झाले? 99. 99 अधिक 1 100. हे झालं 100 आणि हे भागिले 3 आणि पर्सेंटेजचे 100 भागिले मध्ये 100. 1/100. आता ह्या 100ला हे 100 गेले, किती आलं? 1/3. बरोबर आहे. म्हणजे 33.13%चा अपूर्णांकामधील रूप किती आलं? 1/3. ह्या 33.13ला आपण दुसऱ्या भाषेत असं पण लिहू शकतो, 33.33%. ह्या 33.33%चं अपूर्णांकातील रूप कसं? 1/3. कारण बघा, 1/3ला जर आपण आणखीन भाग घालवला तर काय? 0.33. म्हणून 33 पूर्ण वरचे 33.33 आलं. बघा, आता दुसरं बघूया. तर 16.203%. ह्याचं सिम्प्लिफाय जर केलं तर बघा, 16 त्रिक 48. 48 आणि 2 किती झाले? 50. 50 भागिले हे 3 गुणुले आता पर्सेंटेजचे 100. आता ह्याला सिम्प्लिफाय केलं किती आलं? 50 एक 50, पण ह्याला 2 न भाग जाईल. 50 एक 50, 50 दोन्ही 100. मग 3 आणि ह्या 3चा आणि ह्या 2चा गुणाकार केला, किती आलं? 3 दोन्ही 6. म्हणजेच किती? अपूर्णांकातील रूप किती आलं? 1/6.
म्हणजे 16.203%चा अपूर्णांकातील रूप किती आहे 1/6. ह्याला 16.203ला आपण आणखीन दुसऱ्या भाषेत कसं लिहू शकतो 16.66%. 16.66%चं पण अपूर्णांकातील रूप किती 1/6. बघा हे 16.66 ह्याला असं कसं लिहिता येईल बघा, ह्या 2/3ला जर आपण भाग घालवला तर किती 0.66. हे 66 पूर्ण आहे आणि 0.66 त्याची बेरीज केली तर ती किती 16.66. कळलं. आता बघा 14.14 पूर्ण 207% जर असेल तर त्याच्या अपूर्णांकामधील रूप काढायचं म्हणलं तर कसं होईल 14×7 = 98 प्लस 2. हे कसं करायचं हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल, पण ही बेसिक टेक्निक आहे. आता 14.207 ह्याचं जर आणखीन म्हणजे पूर्ण प्रोसेस करायची असेल तर ती कसं येते सोडवायचं म्हणलं तर 14×7 98. 98 प्लसचे 2 किती झाले 100. 100 भागिले आणि हे भागिलेचे जे 7 आहेत ते 7 इथं आले बरोबर आहे. आणि ह्या पर्सेंटेजचे 100 भागिले 100. आता ह्या 100ला हे 100 गेले अपूर्णांकातील रूप किती आले 1/7. ह्यालाच आपण दुसऱ्या भाषेत कसं लिहू शकतो आणखीन सिम्प्लिफाय जर केलं 14.28%. 14.28%चं पण अपूर्णांकातील रूप किती झाले 1/7. आता बघा दुसरं एक्झाम्पल घेऊया. 12.5% जर काढायचं असेल 12.55% ह्याचं जर अपूर्णांकात रूप करायचं असेल तर 12.5 भागिले 100 किती येईल ते 1/8. 1/8 म्हणजे ह्याचं पूर्ण रूप त्याचप्रमाणे बघा आता 11.1/9% सिम्प्लिफाय केलं तर बघा 11×9 = 99 + 1 100 किती आले 100 भागिले हे 9चे 9 आणि ह्या पर्सेंटेजचे 100 किती आले ह्या 100ला हे 100 गेले बरोबर किती आले 1/9. म्हणजे 11.1/9%चं जर सिम्प्लिफाय केलं म्हणजे अपूर्णांकातील फ्रॅक्शन जर काढला तर किती येईल तो 1/9. ह्याला दुसऱ्या भाषेमध्ये कसं लिहिता येईल 11. आता 1ला 9 जर भाग घालवलं तर किती 11 येईल बरोबर आहे. म्हणजेच 11.11चं अपूर्णांकातील रूप किती 1/9. त्याचप्रमाणे आता आपण काय बघूया 9.1/11% जर म्हणजे असेल तर त्याचा अपूर्णांकातील रूप कसं येईल 11×9 + 1 100 हे 100ला 100 आले भागिले 11. आता गुणवले पर्सेंटेजचे 100 भागिले पर्सेंटेजचे 100. आता ह्या 100ला हे 100 गेले किती 1/11. म्हणजेच 9.1/11%चं जर आपण अपूर्णांकातील रूप काढलं तर ते किती 1/11 येईल. हे 9.1/11 आपल्याला दुसऱ्या भाषेत कसं लिहिता येईल बघा 9 पॉईंट. आता 1/11ला जर पूर्ण घालवलं तर किती 0.9चा भाग बसेल म्हणजे 9.09%चं अपूर्णांकातील रूप किती येईल 1/11. हे झाले मित्रांनो. हे आता ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात तर आलंच असेल की पर्सेंटेजचा आपण अपूर्णांकामध्ये रूप करण्यासाठी अपूर्णांकामध्ये बदल करण्यासाठी काय करावं लागतं. पर्सेंटेज म्हणजे काय सिम्पली एखाद्या संख्येला 100 भागणे म्हणजे पर्सेंटेज आणि त्याला सिम्प्लिफाय जर केलं तर अपूर्णांकातील त्याचं रूप येतं. बघा आता हे काय मी एक्झाम्पल दिलेले आहे परीक्षेमध्ये नेहमीच विचारले जाणारे पर्सेंटेज 25%, 50%, 33.33%. मग हे जर पर्सेंटेज विचारलं तर तुम्ही डायरेक्ट त्याचा अपूर्णांक त्या ठिकाणी अपूर्णांकातील जे हे रूप आहे 14.207 किंवा 14.28% जर विचारलं असेल कुठल्या गणितामध्ये तर त्याचा अपूर्णांकातील रूप 1/7 डायरेक्ट त्याच्या जागेवर लिहून आपण गणित सोडू शकतो. बघा आता हे जे अपूर्णांक जे आहेत पर्सेंटेज शेकड्यावरचं अपूर्णांकामधील रूपांतर जे केलेलं आहे ते लक्षात कसं ठेवायचं हे बघू. ह्याचं जर ग्रुप केले आपण बघा हे जे ग्रुप करून आपण ते लक्षात ठेवू शकतो. आत्ताच आपण काय पाहिलं 12.5%चं अपूर्णांकातील रूप किती आहे 1/8 बरोबर आहे. मग 12.5%चं अपूर्णांकातील रूप 1/8 आहे. मग ह्याला जर आपण 2 जर गुणलं तर किती लिहितं 25% बरोबर आहे. आणि इकडं 2 गुणले म्हणल्यावर इकडे 2 गुणले म्हणल्यावर इकडे पण 2 गुणावं लागणार आहे. मग ह्याचं किती येईल
गुणिले 2, ह्या 2 1 2 म्हणजे 1/4. म्हणजे बघा 25% अपूर्णांकातील रूप 1/4 आलं. हे असं. आता बघा हे आलं 1/4, बरोबर आहे. आता ह्या 12.5ला जर आपण 5 न गुणले 5 जर केलं तर किती येईल? 62.5% आणि त्याचा अपूर्णांकातील रूप किती आलं? 5/8, बरोबर. इकडे 5 न गुणले म्हणल्यावर ह्याला पण 5 न गुणावं लागेल ना, गुणिले 8. आता इकडे किती आहे? गुणिले 2. आता ह्या 12.5ला जर आपण 7 न गुणलं, 12.5ला जर आपण 7 न गुणलं, गुणिले 7 केलं तर किती येईल? 87.5. 87.5%चं. मग ह्या अपूर्णांकाला पण 7 न गुणावं लागणार आहे. मग काय येईल? 1/7 1/8ला जर 7 न गुणलं तर काय येईल? 7/8. मग काय? ह्या अपूर्णांकातील रूप म्हणजे 87.5% जर विचारलं असेल तर आपण डायरेक्ट किती लिहू शकतो? 7/8. त्याचप्रमाणे आता दुसरा ग्रुप आहे, तर 33.33%चा अपूर्णांकातील रूप किती आहे? 1/3. हे आता मागास आपण पाहिलेलं 1/3 आहे. मग ह्याला जर आपण 2 न गुणलं तर किती येईल? 66.66% आणि त्याचा अपूर्णांकातील रूप किती? 2/3. इकडे 2 न गुणले म्हणल्यावर इकडे पण 2 न गुणावं लागेल, 2/6. म्हणजे ह्याला जर 2 न गुणलं तर त्याचा अपूर्णांकातील रूपाला पण 2 न गुणून त्याची म्हणजे किंमत काढता येईल. म्हणजे 66.66 जर % विचारलं असेल तर त्याचा अपूर्णांकातील रूप किती देईल? 2/6. त्याचप्रमाणे बघा आता 14.28% आहे, त्याचा अपूर्णांकातील रूप किती होतं? 1/7. 1/7 होतं. मग ह्याला जर 2 न गुणलं आपण तर किती येईल? 28.56%. 28.56 जर विचार आलं पर्सेंटेज जर आले असेल तर त्याचा अपूर्णांकातील रूप किती येईल? ह्याला पण 2 न गुणा, 2/7. हे अपूर्णांकातील रूप झालं. हे पाठ करायची एक टेक्निक आहे, बरोबर आहे. हे जेवढे परीक्षेमध्ये महत्त्वाचे पर्सेंटेज तुम्हाला विचारले जातात त्या पर्सेंटेजचं आपण अपूर्णांकातील रूप मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे. आणि बाकीचे जे राहिले त्याचं मी तुम्हाला एक टेबल देतो, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही ते पाठ करू शकता. आता हे झालं. आतापर्यंत आपण काय बघितलं? शेकडेवारीचा अपूर्णांकामध्ये रूपांतरण बघितलं. शेकडेवारीचा अपूर्णांकातील व्हॅल्यू जे आहेत त्या आता गणितामध्ये टाकून गणित किती फास्ट सोडवता येतात किंवा त्याचं ॲप्लिकेशन कुठं कुठं पडतं ते पाहूया. कारण शेकडेवारी जो चॅप्टर आहे गणिताचा बॅकबोन असा समजला जातो आणि जवळजवळ निम्म्या चॅप्टरमध्ये शेकडेवारीचा यूज करून आपण आन्सर काढू शकतो. हे आपल्यावर डिपेंड आहे, आपण कुठं यूज करतो कुठं यूज करत नाही. मग आता ह्या अपूर्णांकाचा वापर करून आपण शेकडेवारीची गणितं सोडवणार आहोत. बघा आता एक्झाम्पल बघूया आपण. आता पहिलं एक्झाम्पल बघूया. 37.5% गुणिले 128. असं जर असेल एखाद्या गणितामध्ये पदावलीमध्ये नेहमीच गणित विचारले जातात 37.5% ऑफ 128 असं जर विचारलं तर उत्तर कसं काढता येईल? आता तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने जर गेला तर बघा 37.5 गुणिले भागिले 100 आणि गुणिले 128 करत जाईल, तुम्हाला किती वेळ लागेल? याचं कॅल्क्युलेशन करायला बराच वेळ जातो. पण आता आपण काय 37.5चं अपूर्णांकातील व्हॅल्यू आपण टाकू शकतो. बघा 12.5चा अपूर्णांकातील व्हॅल्यू किती होती? 1/8 होती, बरोबर आहे. ह्याला जर आपण 3 न गुणलं असतं तर किती व्हॅल्यू आली असती? 37.5 आणि त्याचं इकडे 3 न गुणल्यामुळे इकडे पण 3/8 म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आली? 37.5%ला आपण किती लिहू शकतो? 3/8, बरोबर आहे. 3/8 37.5%चा अपूर्णांकातील व्हॅल्यू 3/8 आणि गुणिले 128. बघा आता इथं किती भाग जाईल? 8 1 8 राहील, 8 6 48 16 3 48. हे आपलं उत्तर आहे 48. म्हणजे 37.5% ऑफ 128 जर विचारलं असेल तर आपल्याला तोंडी पण उत्तर, हे सगळं कॅल्क्युलेशन आपण तोंडी करू शकतो. केव्हा? जेव्हा आपण एखाद्या पर्सेंटेजचे अपूर्णांकातील जे रूप आहेत ते आपण तोंडी पाठ करू. बघा आणि पाठ करायची पण गरज नाही, एकदा तुम्ही प्रॅक्टिस केली तर हे आपोआप होऊन जाईल. कारण हे ह्याच्या मागे एक लॉजिक आहे. आता 12.5चं अपूर्णांकाची व्हॅल्यू किती? 1/8, बरोबर आहे. मग 37.5 म्हणजे 12ला 3 न गुणलं तर 37.5 येणार आहे त्याचं पर्सेंटेज, म्हणून इकडे पण 3 न गुणून घ्यायचं. 1/8ला 3 न गुणलं तर किती? 1/8.
आता मी तुम्हाला सांगितलंच होतं ते. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. त्र्याऐंशी पॉईंट 33% ऑफ 120. हे आता गणित आहे. आता ह्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, 83.33 भागिले 100 गुणवले 120 असं करावं लागेल. मग नंतर गुणाकार निघेल. आता 100 तुम्ही 120ला भाग घालवणार, नंतर जे भागाकार येणार आहे त्याला 83.33 गुणणार. तुम्हाला वेळ भरपूर लागेल आणि आपल्या एक्झाममध्ये वेळ तर कमी असते आपल्याकडे. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, अपूर्णांकातील व्हॅल्यू वापरू. बघा, आपण 116.66ची व्हॅल्यू काढली होती, ती किती आली होती, 1/6, बरोबर आहे. आता 16ला जर ह्या 16.66ला जर 5 गुणलं आपण तर किती येईल, 83.33% येईल. किती, 83.33 व्हॅल्यू आली. मग इकडं 5 गुणले म्हणजे इकडे पण 5 गुणावं लागेल. म्हणजेच 83.33%चं अपूर्णांकातील रूप किती येईल, 5/6. ह्याला 5 गुणावं लागेल मग, बरोबर आहे, 5/6. मग 83.33च्या जागी आपण काय लिहायचं, 5/6. आता गुणवले 120. ते किती सिंपल आहे. आता 83.33 गुणवले 120 करायची गरज नाही, डायरेक्ट 5/6 गुणवले 120 करा. याचं किती येईल, 6 1 6 2 12 20 आणि 20 100. मग याचं उत्तर किती आलं, 100. हे एकदम माइंडली जेव्हा तुम्हाला हे व्हॅल्यू पाठ होतील, आणि पाठ होतात कारण मी आता जो टेबल तुम्हाला देणार आहे त्या टेबलमध्ये हे सगळे व्हॅल्यू पुट करणार आहे, ते तुम्ही बघून घ्या. बघा, आता दुसरं एक्झाम्पल घेऊया आणखीन एक. आता हे झाले 2 सिंपल एक्झाम्पल. एकशे 62% गुणुले 416 अधिक 14.28. %14.28 गुणुले 63. ही पदावलीचं एक एक्झाम्पल आहे. ह्याचं उत्तर आपल्याला काढायचं. बघा, हे पण काढायचं एकदम सोपं आहे. आता बघा, इथं 162.5% आहे. ह्या 162ला आपण काय लिहू शकतो, ह्या 162ला आपण असं लिहू शकतो का, 100% अधिक 62.5%, बरोबर आहे. हां, मग कुठल्याही संख्येचे 100% म्हणजे तीच संख्या असते. तीच संख्या म्हणजे ती पूर्ण संख्या म्हणजे 100%. आता 416चं 100% किती आलं, 416 100%. आता 62.5. आता 62.5 कसं काढायचं बघा, 12.5ला 12.5चा अपूर्णांकातील रूप काय होतं, 1/8. 12.5ला जर आपण 5 न गुणलं तर किती येईल, 62.5, बरोबर. 62.5 येईल. म्हणजे इकडे पण आपल्याला 5 न गुणावं लागेल. मग 108ला 5 न जर गुणलं तर किती येईल, 508. मग 62.5ची व्हॅल्यू किती आली, 508 गुणुले आता 416. आता अधिक, आता 14.28 आहे. 14.28ला आपण 1/7 लिहू शकतो. आताच आपण पाहिलं ते 14.28चा अपूर्णांकातील रूपांतर काय होतं, 1/7. मग 14.28च्या जागी आपण 1/7 सरळ लिहू शकतो आणि त्याला 63. आता हे सिम्प्लिफाय करा. आता 8 न भाग जाईल ह्याला, 8 1 8, 8 5 40, राहिले 8 2 16, बरोबर. 52 गुणिले 5 किती येईल, हे 446 अधिक 52 गुणिले किती, 5 2 10 आणि 5 5 25, 260. 5 1 5 10ला 0 हात चालला, 1 5 5 25 आणि 1 26, मग 260. आणि ह्याला किती, 7 न भाग झाला, 7 9 63, म्हणजे ह्याला किती, 9. आता ह्या दोघांची बेरीज करा, किती येईल, 9 6 15ला 5 हात चालला, 1 6 आणि 1 7 आणि 1 8,
6 आणि 1 7 आणि 1 8, 8 इथे येईल आणि 6 2 आणि 4 आणि 2 6, म्हणजे 685. ह्याचं उत्तर किती येईल? 685. हे तुम्हाला समजावून सांगतो म्हणून एवढा वेळ लागते, कारण तुम्ही डायरेक्ट ह्याच्या व्हॅल्यू पुट करू शकतो. 510. आता बघा 62 गुणिले 416 करण्यापेक्षा 508 गुणिले 416 करणं किती सोपं आहे. म्हणजे 8ने ह्या 416ला पण भाग जातो आणि नंतर 5ने गुणाकार आपण सिम्पली करू शकतो, म्हणजे एका स्टेपमध्ये होतं. आता आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. बघा 133.33% गुणिले 42 अधिक 25% ऑफ 48. याचं उत्तर काढायचं आपल्याला. तशी प्रोसेस थोडी लेंदी आहे, पण आपण ते अपूर्णांकाचा वापर करून शॉर्टकटमध्ये काढू शकतो. बघा 133ला आपण 2 भागामध्ये डिवाइड करू. 100% अधिक 33.33%, बरोबर आहे, गुणुले 42. आता कुठल्याही संख्येची 100% म्हणजे ती स्वतः संख्या असते. मग 100%साठी 42ला 42 लिहा. ह्या 42चं 100% म्हणजे किती? 42 आलं. आत्ता 33.33 अपूर्णांकातील रूप काय होतं? 1/3 गुणुले हे 42. मग ही प्रोसेस करा आणि अधिक तर 25% ऑफ 48. 25%चा अपूर्णांकातील रूप काय होतं आपलं? 1/4. ते 1/4 इथं लिहा गुणुले 48. मग ह्याची पण प्रोसेस करा. 4 1 4 12 आणि 14. आता बघा 42 अधिक 14 अधिक 12 हे उत्तर आहे आपलं. ह्याचं उत्तर ह्याची बेरीज करा. 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 4 आणि 1 5 आणि 1 6, 68. म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं? 68. तुम्हाला 133 गुणिले 33 गुणिले 42 25चा गुणाकार 48चा करा, एवढी पण गरज लागणार नाही. आता 25 बद्दल तुम्ही 1/4 लिहिलं आणि परत 48 केलं गुणिले, त्याचा भाग लवकर जातो आणि उत्तर लवकर भेटते. आता बघा, आता आपण लेखी काही उदाहरण बघूया. हा झाला शेकडेवारीचा अपूर्णांकामध्ये बदल केल्यामुळे पदावलीमध्ये पडणारा त्याचा फरक किंवा कॅल्क्युलेशनमध्ये कमी लागणारा वेळ आपण पाहिला. आता बघा काही लेखी गणित घेऊया आपण. बघा एका शाळेत चारशे 80 विद्यार्थी आहेत. त्यापैकी मुलींची संख्या 16.66% आहे, तर त्या शाळेत मुले किती आहेत? असा प्रश्न विचारला आपल्याला. बघा एका शाळेत 480 विद्यार्थी आहेत. एकूण 480 विद्यार्थी आहेत. त्यापैकी मुलींची संख्या किती आहे? 16.66% आहे. आणि मुलं किती आपल्याला काय विचारलंय? मुलं. बघा आता 480 गुणुले पैकी 16.66 हे कसं काढणार आपण? मुलांची संख्या पूर्ण विद्यार्थी किती आहेत? 480 गुणुले 16.66%. हे जर उत्तर काढलं तर ही मुलींची संख्या निघणार आहे, मुलींची संख्या. आणि ते 480 मधून वजा करून आपण मुलांची संख्या काढू शकतो. पण हा गुणाकार थोडा अवघड वाटतो. त्यापैकी हे करण्यापेक्षा जर आपण असं केलं 480, आता 16.66च्या अपूर्णांकातील आपली काय किंमत आहे? 1/6. इथं पुट करा. आता ह्याचा भाग जातोय का? बघा ह्या 16.66% ऐवजी 1/6 लिहिलंय आपण. बघा ह्याची किंमत किती? ह्याचा जर भाग झाला तर किती? 8 भाग जाईल म्हणजे 80. मुलींची संख्या किती? 80. मग 480
पैकी जर मुली 80 असतील तर मुलांची संख्या किती आहे? ऑटोमॅटिक मुलांची संख्या की बरोबर किती? 480 वजा 80 किती? 400. ही मुलांची संख्या. ही एक पद्धत झाली. त्याऐवजी आपण दुसऱ्या पद्धतीने पण आता ही पण थोडी लेंदी प्रोसेस आहे. आता बघा, एकूण किती विद्यार्थी आहेत? 480 आहेत. मुली किती आहेत? 16%. 16.66% म्हणजेच किती? 1/6. याचा अर्थ काय होतो? 6 पैकी 1 मुली आहेत. बरोबर आहे? 6 पैकी मुली आहेत. हे 6 काय दर्शवतं? एकूण विद्यार्थ्याची संख्या दाखवतंय आणि हे काय? मुलींची संख्या दाखवते. म्हणजे मुली जर एकूण विद्यार्थी जर 6 असतील तर मुलीची संख्या किती आहे? 1. मग मुलींची संख्या जर 1 असेल तर ऑब्व्हियसली मुलांची संख्या किती असणार आहे? 5. बरोबर आहे? मग 6 बरोबर किती आहे? 480. मग 5 आपल्याला किती काढायचं आहे? मुलांची संख्या किती आहे? 5. 5 बरोबर किती? हा प्रश्न विचारला. मग बघा, तिरकस गुणाकार जर केला तर 5/6 गुणिले 480 बरोबर किती आलं? हे जर गुणाकार केला तर किती? 400. कळालं? हे एका स्टेपमध्ये पण आपण काढू शकतो. फक्त काय, एकदा प्रॅक्टिस केलं की तुम्हाला हे जमून जाईल. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. आता बघा, ए ने एक टीव्हीचा संच बी ला 320 रुपयामध्ये विकला. यामध्ये ए ला 6.25% नफा झाला तर त्या टीव्ही संचाची खरेदी किंमत किती? असा प्रश्न आहे. बघा, ए ने एक टीव्ही संच बी ला 3200 रुपयाला विकला. यामध्ये ए ला 6.25% नफा झाला तर त्या टीव्ही संचाची खरेदी किंमत किती आहे? असा प्रश्न विचारला. बघा, आता 3200 रुपये किंमत आहे. 32 पैकी ह्याला नफा किती झाला आहे? 6.25%. म्हणजे 6.25% म्हणजे आपण ह्याला अपूर्णांकात जर रूपांतर केलं तर ते किती? 6.25 म्हणजे 1/16. 6.25%. आपण किती? 12.50चं माहिती आहे आपल्याला. 12.5%चं आपण किती काढला होता? 1/8. मग ह्या 12.5चा जर निम्मा केला तर तो किती? 6.25. मग ह्या 1/8चा पण निम्मा करा. 1/8चा जर निम्मा केला आणि अपूर्णांकाचा जर म्हणजे अपूर्णांकाला जर 2 न भागायचं असेल किंवा त्याचा निम्मा करायचा असेल तर छेदस्थानच्या छेदाला 2 न गुणावं लागतं. बरोबर आहे? मग 1/16 ही जी 6.25चा अपूर्णांकातील रूप किती? 1/16. बरोबर आहे? म्हणजे आता बघा, आता ह्याचा अर्थ समजून घ्या. बघा, आता 3200 रुपये किंमत आहे, त्याच्यावर नफा किती झालाय? त्याला 6.25%. म्हणजे नफा किती झालाय तो काढावा लागेल किमतीमध्ये. तो काढण्यासाठी 6.25 गुणाकार न करता डायरेक्ट आपण त्याची ह्याच्यातली व्हॅल्यू घेऊ, अपूर्णांकातील व्हॅल्यू घेऊ. 16 घ्या. आता बघा, 16 16 32 म्हणजे 200. किंमत किती आली? 6.625% नफा झालाय. म्हणजे नफा किती झाला? 200 रुपये नफा 200 रुपये झाला आणि विकलाय कितीला? त्यानं 3200 रुपयाला. म्हणजे त्याची खरेदी किंमत किती असणार आहे? 3200 पेक्षा 200 रुपये कमी. मग खरेदी किंमत बरोबर किती?
विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत किती होती 3200 वजा नफा 200. मग खरेदी किंमत किती आली 3000. ही आपली खरेदी किंमत झाली. बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण शेकडेवारीचा अपूर्णांकामध्ये रूपांतर कसा करायचा तो पाहिला आणि त्या अपूर्णांकामध्ये रूपांतर केल्यामुळं शेकडेवारीच्या ऐवजी तो अपूर्णांक ठेवून आपण बरेच एक्झाम्पल कमी वेळामध्ये सोडू शकतो. कारण आपला बराच कॅल्क्युलेशनचा पार्ट हा वाचतो. त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो टेबल जो दिलेला आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि तो पाठ करा आणि बरेच जेव्हा तुम्हाला हे पर्सेंटेज विचारतील त्याऐवजी तुम्ही तो अपूर्णांकाचं रूप ठेवून गणित हे कमी वेळेमध्ये आणि कमी कॅल्क्युलेशनमध्ये सोडू शकता. हे झालं त्याचे ॲप्लिकेशन. आणि मी फक्त 2-3 एक्झाम्पल दिलेत, पण जेव्हा तुम्ही पाठ कराल आणि 2-3 वेळेस थोडी प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी याचा यूज कसा करतात ते आपोआप कळेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच राहील. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पण तुम्ही ही व्हिडिओची लिंक पाठवून हा व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद मित्रांनो.